एकेकाळी दिलीप नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला महान ऋषी वशिष्ठ यांचे शिक्षण लाभले होते आणि तो अत्यंत चतुर जलद शिकणारा होता. अल्पावधीतच त्याने युद्धकला, राजकारण आणि प्रशासन यामध्ये पारंगतता मिळवली होती. यानंतर दिलीप अयोध्येच्या गादीवर विराजमान झाला. तो एक न्यायनिष्ठ राजा होता आणि सर्वसामान्य जनतेला त्याच्याविषयी प्रेम आणि आदर होता. त्याच्या कारकिर्दीत राज्यात शांती, समृद्धी आणि सौख्य नांदत होते. राजा दिलीप आपल्या प्रजेवर अपार प्रेम करत असे. अगदी जणू ती त्यांची स्वतःचीच संततीच होती. मात्र त्याला आणि त्याच्या पत्नी सुदक्षिणा यांना एक गोष्ट खंतावत होती. त्यांच्या संसारात अजूनही अपत्य प्राप्त झाले नव्हते. राजा हळूहळू वृद्ध होत चालला होता आणि त्याला याची विशेष काळजी वाटत होती की आपल्यानंतर हा विशाल राज्यकारभार कोण सांभाळणार. या चिंतेने ग्रासून राजा आणि राणी थेट वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. वशिष्ठ ऋषी हे दिलीपांचे गुरु आणि राजदरबारी ब्रह्मऋषी होते. राजा दिलीपाच्या मनात खंत होती की जर कुणी त्याच्या या समस्येवर उपाय सांगू शकेल तर ते वशिष्ठ ऋषीच. दिलीप जाणून होता की आपल्या सैन्याला सोबत नेल्यास ऋषींच्या आश्रमातील शांतता भंग पावेल. म्हणूनच त्याने आणि राणीने एकटेच आश्रमाकडे प्रस्थान केले. राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा यांना पाहून वशिष्ठ ऋषींना फार आनंद झाला. त्यांनी त्या राजवस्त्र परिधान केलेल्या जोडप्याचे प्रेमळ स्वागत केले आणि त्यांना फळे व दूध अर्पण केले. अन्न सेवनानंतर ऋषी वशिष्ठ म्हणाले, दिलीप, किती सुखद आश्चर्य! इतक्या काळानंतर तुम्ही दर्शन दिले, तेही रक्षकाशिवाय आणि सैन्याशिवाय. काही विशेष कारण आहे का? तुम्ही थोडे चिंतातूर दिसत आहात. राज्यात सर्व काही सुरळीत आहे ना? राजा दिलीपने हळुवार मान हलवली आणि उत्तर दिले, गुरुदेव, राज्यात काहीच अडचण नाही. आपल्यासारख्या गुरुजनांनी मला सदैव योग्य मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही गडबड होईल असं मला वाटत नाही. राजा दिलीपाच्या कौतुकपूर्ण शब्दांवर ऋषी वशिष्ठ सौम्य असले. मग सांग दिलीपा, मग खरे कारण काय आहे? त्यांनी शांततेने विचारले. दिलीपने राणी सुदक्षिणेकडे पाहिले. तिने मौनातच त्याला प्रोत्साहन देत मान हलवली. दिलीपने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, गुरुवर्य, माझ्या राणीच्या साथीनं मी राजा म्हणून प्रजेची पूर्ण जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण तेवढ्यात सुदक्षिणा बोलू लागली. तिचा स्वर कातर होता. महाराज, आम्ही दोघंही काळजीपूर्वक जीवन जगलो, राजकारभार सांभाळला, प्रजेचे रक्षण केले. पण आम्ही निपुत्रिक आहोत. आमच्यानंतर आमच्या अयोध्येचे काय, याचं उत्तर आमच्याकडे नाही. राजा दिलीप ऋषीकडे पाहत गंभीरपणे म्हणाला, गुरुवर्य, आम्ही हे राज्य वारसा विना सोडू शकत नाही. आम्हाला संतान हवं आहे. असा पुत्र जो राज्यकारभार योग्य रीतीने पुढे नेईल आणि ज्याला आपण मार्गदर्शन करू शकू. सुदक्षिणा ऋषीकडे पाहत म्हणाली, आम्ही कधीही कुणावर अन्याय केला नाही, कुणालाही इजा केली नाही. तरी आम्ही संतानहीन आहोत. आम्हाला हे समजून घ्यायचं आहे, असं का घडलं? ऋषी वशिष्ठ काही वेळ स्तब्ध राहिले. त्यांनी डोळे मिटले आणि ध्यानात गेले. राजा दिलीप बद्दल सर्व माहिती त्यांनी मनःपटलावर उभी केली. मग त्यांच्या तपशक्तीच्या साह्याने त्यांनी सत्य शोधून काढले.
त्या क्षणी राजा आणि राणी दोघही त्या ऋषीकडे उत्कंठेने पाहत होते. ऋषींनी डोळे उघडले आणि एक हलकं संमिश्र भाव असलेलं स्मित केलं. हे खरं आहे राजा आणि राणी, तुमचं जीवन आदर्शवत आहे. तुम्ही धर्म, सत्य आणि कर्तव्य याचा आदर करणारे आहात. पण राजा आणि राणी एकमेकांकडे बघत गोंधळून गेले आणि पुन्हा ऋषीकडे पाहिले. ऋषी पुढे म्हणाले, दिलीपा, तुला आठवतं का, एकदा तू इंद्राला मदतीसाठी स्वर्गात गेला होतास. राजा थोड्या विस्मयाने मान हलवत म्हणाला, हो हो गुरुवारे, आठवतंय. वशिष्ठ ऋषी म्हणाले, तू तिथे असताना कामधेनू गाय इंद्राच्या महालाजवळ होती. दिलीप आश्चर्यचकित झाला. मला ते अजिबात ठाऊक नव्हतं. तो शांतपणे पण अचंबित होऊन म्हणाला. ऋषी वशिष्ठांनी शांतपणे मान हलवली. होय, हेच खरे कारण आहे. कामधेनू त्यावेळी इंद्राच्या महालाजवळ उपस्थित होती आणि तू तिला दुर्लक्षित केलंस. तिच्या मते तू हे मुद्दाम केले. राजा दिलीपने हताशपणे डोके हलवले. माझा असा हेतू नव्हता, ऋषींनी हात वर करत गंभीरपणे म्हटले. शांत. राजा त्वरित गप्प बसला. कामधेनूच्या शापामुळेच तू निपुत्रिक राहिला आहेस. हे ऐकून राणी सुदक्षिणा थरारली. ती घाबरून राजाकडे पाहू लागली आणि नंतर ऋषींकडे वळून विनवणीच्या सुरात म्हणाली, गुरुदेव, माझा नवरा अशा प्रकारे जाणून बुजून कोणालाही दुखावेल हे शक्यच नाही. वशिष्ठ ऋषी सौम्य आवाजात म्हणाले, राणी सुदक्षिणा, मला तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे. पण कामधेनू अत्यंत दुखावली गेली होती, म्हणूनच तिने शाप दिला. राणीने संकोचाने विचारले, गुरुदेव, हा शाप दूर होऊ शकतो का? त्यावर ऋषी सौम्य असले. त्यांच्या डोळ्यात चमक होती. हो, नक्कीच. राजा आणि राणी दोघही आश्चर्याने ऋषीकडे पाहू लागले. ऋषी म्हणाले, कामधेनूंची एक कन्या आहे, नंदिनी. ती याच आश्रमात वास्तव्य करते. राजा आणि राणीने आजूबाजूला पाहिलं, पण त्यांना तिथे कोणतीही गाय दिसली नाही. ऋषी पुढे म्हणाले, सध्या ती वरुणाच्या राज्यात गेली आहे, पण मला वाटतं ती परत येत आहे. तेवढ्यात लांबून एक तेजस्वी शुभ्र वर्णाची गाय आश्रमाच्या दिशेने येताना दिसली. तिचं तेज एवढं प्रखर होतं की राजा आणि राणी दोघही थक्क होऊन पाहू लागले. ऋषी म्हणाले, राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा, नंदिनीची सेवा करा, जसे तुम्ही स्वतःच्या अपत्याची करता. मला खात्री आहे की तुम्ही तिची मनःपूर्वक सेवा केलीत तर ती आपल्या आईच्या शापातून तुम्हाला मुक्त करील. राजा आणि राणी ऋषीच्या चरणी नतमस्तक झाले. ऋषींनी त्यांना प्रेमळ आशीर्वाद दिला. नंतर राजेशाही जोडपे नंदिनीला भेटण्यासाठी तिच्या गोठ्याकडे गेले. त्यांनी तिच्या समोर आदराने नतमस्तक होऊन पाया पडले. राजा नंदिनीच्या डोळ्यात पाहत शांततेने म्हणाला, नंदिनी, मी तुझी काळजी घेईन, जशी मी माझ्या प्रजेसाठी घेतली आहे तितक्याच ममतेने आणि निष्ठेने. मी सुद्धा
राणी सुदक्षिणा हळुवारपणे म्हणाली. तिच्या डोळ्यात आशेचा आणि प्रेमाचा प्रकाश होता. राजा आणि राणी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातच थांबले. त्यांनी राजदरबारी मंत्र्यांना निरोप धाडून कळवले की काही काळासाठी ते आश्रमात राहणार असून राज्याच्या कामकाजाची जबाबदारी तेव्हा मंत्रिमंडळाने सांभाळावी. प्रत्येक सकाळी राजा आणि राणी उगवत्या सूर्याबरोबर उठत. राणी सुदक्षिणा आधी गायीची श्रद्धापूर्वक पूजा करत असे. त्यावेळेत राजा गोठ्यातली साफसफाईसाठी मदत करत असे आणि गायीला धूत चरायला घेऊन जात असे. राजा असून सुद्धा दिलीपला या कामात लाज वाटत नसे. उलट त्याला अभिमान वाटे की एकेकाळी मगधची राजकन्या असलेली त्याची राणी आज गोठा स्वच्छ करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तसूभरही तक्रार नव्हती. राजा दिलीप संपूर्ण दिवस नंदिनीच्या पाठोपाठ असे. तो तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत असे. कुठे चांगलं गवत आहे याची खात्री करत असे. ती जेवत असे तेव्हा तो सुद्धा काही खावे. ती जिथे विश्रांती घेई तिथे तोही अंग टाकी. नंदिनी फक्त एक गाय नव्हती, ती दिलीपसाठी एक जबाबदारी होती, भक्तीची आणि निष्ठेची. रात्री नंदिनी आश्रमात परतल्यावर राणी पुन्हा तिची पूजा करत असे आणि तिची अगदी आईसारखी काळजी घेत असे. अशी 21 दिवसांची सेवा भक्तिभावाने चालू होती. परंतु 22व्या दिवशी काहीतरी अनपेक्षित घडले. राणीची प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर राजा नंदिनीला चरायला घेऊन गेला. पण आज नंदिनी नेहमीच्या वाटेने न जाता वेगळ्याच दिशेने वळली. ती एका घनदाट जंगलात गेली आणि थांबली नाही. ती आणखी खोल आत गेली. राजा सावध होता, पण त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर एका दाट हिरव्यागार वृक्षाखाली नंदिनी थांबली. त्या झाडाखाली ती शांतपणे गवत कुडतडू लागली. राजा त्या स्थळाच्या निसर्ग सौंदर्याने मोहित होत असतानाच अचानक एका भयावह गर्जनेने त्याला सावध केले. एक प्रचंड सिंह समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात क्रोध होता आणि तो थेट नंदिनीच्या दिशेने बघत होता. राजा त्वरित धनुष्यबाण उचलण्यासाठी हात पुढे करताच त्याला जाणवले त्याचे हात जणू कुणीतरी अदृश्य शक्तीने रोखले आहेत. त्याला आश्चर्य वाटले आणि तो काहीच हालचाल करू शकत नव्हता. इतक्यात सिंहाने प्रखर आवाजात सांगितले, राजा परत जा. या झाडाचे रक्षण करण्याचे दायित्व माझ्यावर आहे. ही गाय या झाडाला इजा करत आहे, त्यामुळे मी तिला मारून टाकणार आहे. हे ऐकून राजा सुन्न झाला. त्याला काहीच उमजत नव्हते. हे झाड, हा सिंह, हे अचानकचे संकट, सगळं काही अकल्पित होतं. राजा दिलीप त्या सिंहाच्या गर्जनेने सुन्न झाला. गहिवरलेल्या स्वरात तो म्हणाला, तू कोण आहेस आणि काय चाललंय इथे? सिंहाने गंभीर आवाजात उत्तर दिले, हे झाड देवी पार्वतीला अतिप्रिय आहे. कोणी यास इजा केली तर ती रुष्ट होते. तिच्याच आज्ञेने मी इथे रक्षक म्हणून नियुक्त झालो आहे. ही गाय नंदिनी झाडाचे पान खाऊन ते जखमी करत आहे, म्हणून मला ती ठार मारावी लागेल. राजा असहायपणे त्या सिंहाकडे पाहत राहिला. त्याचे हात हलले नाहीत. त्याचं शरीर जणू बधीर झालं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, कृपया तिला काही करू नकोस. ही गाय माझ्या संरक्षणाखाली आहे.
तिने जर कुठलीही चूक केली असेल तर तिला क्षमा करा. ती निष्पाप आहे. मी तिची पूर्ण जबाबदारी घेतो. सिंह थोडा कठोरतेने म्हणाला, राजा, मी सिंह आहे. शिकार करणे हाच माझा स्वभाव धर्म आहे. जर प्रत्येक प्राणी माझ्यापाशी आला आणि मी त्याला सोडून दिलं तर मी जगणार कसा? राजा मनात झपाट्याने विचार करू लागला आणि स्पष्टतेने म्हणाला, हे सिंहराजा, मी तुला काहीतरी देऊ शकतो. माझे स्वतःचे प्राण. मी राजा असून माझ्यावर ही गायीची जबाबदारी आहे. जर तुला खाणं आवश्यकच असेल तर मला खा, पण तिला जाऊ दे. सिंह विस्मित होऊन म्हणाला, तू स्वतःचं बलिदान फक्त एका गायीसाठी? राजाने स्थिर स्वरात उत्तर दिले, होय, कारण मी राजा आहे. माझ्या छत्राखाली येणाऱ्या प्रत्येकाचा मी रक्षण करता आहे आणि ही गाय माझ्या छत्रात आली आहे. मी तिचं रक्षण करावे हाच माझा धर्म आहे. सिंह थोडा गोंधळलेला भासला. राजा दिलीप, जर तू परत गेला आणि कुणालाही काही सांगितलं नाहीस तर ऋषी वशिष्ठ रुष्ट होणार नाहीत. तुला या संकटापासून दूर जाता येईल. राजाने ठामपणे उत्तर दिलं, माझा धर्म टाळून जगण्यात मला शरमेने मरण येईल. मी इथेच राहतो. मला खा, पण गायीला सोड. सिंहाने काही क्षण राजा दिलीपकडे नजरेने पाहिले. मग गंभीरतेने मान हलवली. ठीक आहे राजा, तुझी इच्छा पूर्ण करतो. सिंह उडी मारणार होता. दिलीपने डोळे मिटले. मन शांत होते. त्याला मरणाची भीती नव्हती, फक्त आपल्या राणीची आणि राज्याच्या वारसाची चिंता होती. तेवढ्यात त्याच्या गळ्यात एक तेजस्वी फुलांच्या माळेचा स्पर्श झाला. डोळे उघडताच त्याच्या लक्षात आलं, सिंह गायब झाला होता. सारा परिसर शांत. त्याच्या समोर नंदिनी उभी होती, शांत, प्रसन्न आणि सौम्य हास्याने त्याच्याकडे पाहणारी. दिलीपने आश्चर्याने श्वास घेतला. त्याला पुन्हा आपले हात हलवता येत होते. नंदिनीने मधुर आवाजात म्हटलं, राजा दिलीप, तुझ्या निस्वार्थ भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुझी आपल्या कर्तव्यासाठी प्राण देण्याचीही तयारी होती हे पाहून मी गहिवरले. ती पुढे म्हणाली, हे सगळं जे घडलं, सिंह, झाड, संकट, हे सगळं माझ्या तपशक्तीने निर्माण केलेली एक माया होती. मी तुझी परीक्षा घेत होते आणि तू ती यशस्वीरित्या पार पाडलीस. राजा गोंधळलेला होता. त्याने नंदिनीकडे पाहिलं. ती प्रेमाने हसली आणि म्हणाली, राजा, आता राणी सुदक्षिणाबरोबर परत जा. माझ्या मातेकडून मिळालेला शाप संपला आहे. तुला एक पुत्र होईल, असा पुत्र की ज्याचं नाव संपूर्ण जगात घेतलं जाईल. राजाने कृतज्ञतेने नंदिनीच्या चरणी वंदन केलं. त्या संध्याकाळी राजा आश्रमात परतला आणि सुदक्षिणाला सगळी गोष्ट सांगितली. त्याने नंदिनीची पूजा केली. दुसऱ्या दिवशी ऋषी वशिष्ठांच्या आशीर्वादाने दोघे अयोध्येला परतले. काही काळाने सुदक्षिणाने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला, रघु. तो त्याच्या पित्याप्रमाणेच न्यायप्रिय, पराक्रमी आणि लोकांच्या हृदयातील राजा ठरला. पुढे रघुचा पुत्र अज, त्याचा मुलगा दशरथ आणि दशरथाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यावर संपूर्ण रामायण उभं आहे. दिलीपाचा पुत्र रघु
इतका महान ठरला की पुढे संपूर्ण वंशच रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही प्रभू रामचंद्राला रघुवंशी म्हणून ओळखले जाते.